तर मित्रांनो, आपल्या व्लॉगमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, हा पहिलाच प्रयत्न आपला व्लॉग बनवण्याचा. अगोदर आपण सर्व प्रकारच्या न्यूज पोर्टल असतील किंवा इतर गोष्टीवरती आपण व्हिडिओ बनवत होतो आणि इथून पुढे बनवत राहील. परंतु व्लॉग बनवावा असं सुद्धा माझ्या मनामध्ये आलं. एक शेतकरी पुत्र असल्यामुळं, शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळं त्या ठिकाणी शेतामध्ये जाणं, दैनंदिन कामं करणं, दैनंदिन मेहनत करणं, कष्ट करणं हे शेतकऱ्यांच्या दिवसाचं आणि किंबहुना आयुष्याचं एक गणितच असतं. अत्यंत तंदुरुस्त आणि कष्ट करून मेहनतीनं तयार झालेली बॉडी, शरीर संपदा हे त्याचं आयुष्याचं खरं भागभांडवल असतं. मित्रांनो, पाठीमागं बघू शकता, मकाची काढणी सुरू आहे. मका तोडून मोडून झालेली आहे आणि मकाची कणसं एकत्रित करून खळ्यासाठीची ही लगबग सध्या सुरू आहे. यानंतर आपण या प्लॉटमध्ये खऱ्या अर्थानं आपण याच्यामध्ये कोथिंबीरची लागवड करणार आहे. अतिशय चांगला आणि अ, काळ्या मातीचा हा प्लॉट असल्यामुळं या ठिकाणी उन्हाळी कोथिंबीर आपण करणार आहे. चांगल्या पद्धतीचा दरसुद्धा असतोय. उन्हाळी कोथिंबीर करताना कशा पद्धतीने केली पाहिजे यावरतीसुद्धा तुम्ही मला काही गोष्टी सुचवू शकता. मुळात मक्यासाठी आपण मक्याचं खळ करत असताना शेतीमध्ये सर्वाधिक आनंद हा निसर्गाचा आनंद प्रचंड आहे. हे सुख, हा आनंद, हा शाश्वत समाधान इतर कोणत्याही गोष्टीमधून आपणास मिळू शकत नाही आहे. तुम्ही बघू शकता, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि सूर्य मावळतीला लागलेला आहे. पश्चिमेकडच्या बाजूला सूर्य जाळला आहे आणि सूर्याची सौम्य अशी पिवळसर किरणं, जी सूर्यास्ताला जात असताना ती किरणं पिवळसर होतात. ती पिवळसर किरणं अतिशय विहंगम अशा पद्धतीनं शेतात पडलेले आहेत. पाखरांचा थवा परतीच्या मार्गाने चाललेला आहे. सगळ्यांची घराकडे जाण्याची लगबग सुरू झालेली आहे आणि अचंड दिवसभर तप्त ऊन शांत झालेला आहे आणि कुठेतरी गारवा इथून पुढं संध्याकाळच्याला पसरतो आणि त्यामुळं कामाची सुद्धा अत्यंत जोरदार कामं ह्या वेळेमध्ये होतात. अतिशय शांत, मनमोहित करणारे दृश्य हे शेतीमध्येच पाहावयास मिळतात. शेतीमध्ये इतर गोष्टींच्या तुलनेमध्ये पैसा थोडाफार कमी मिळत असेल, परंतु उदरनिर्वाह तर नक्कीच होतो. शेतीला एक पूरक पद्धतीनं जर का आपणास काही करता आलं, पूरक म्हणजे अगदी काहीही, व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा छोटे-मोठे कोणत्याही नवीन कल्पनेवरती काम करून 2 पैसे जर कमवले, तर मला वाटतं शेती प्लस थोडंफार साईड इन्कम याच्यानंतर ह्यासारखा चांगला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा ऑप्शन लाईफ जगण्याचा दुसरा कोणताच असू शकत नाही. मुळात या पृथ्वीवरती आपण कायमस्वरूपी जगायला आलेलो नाही. काही दिवसाचे पाहुणे म्हणून प्रत्येक सजीव या ठिकाणी जन्माला येतो आणि या ठिकाणचा निरोप घेतो. जन पळभर म्हणतील, हाय हाय मी जाता राहील काय काय, चंद्र झळकतील सूर्य तळपतील असेच वारे वाहू लागतील. हे सर्व पृथ्वीवरती सूर्य उगवणार आहे, मावळतीला जाणार आहे, दिवसानंतर रात्र होणार आहे, रात्रीनंतर सूर्योदय होणार आहे. हे सर्व चालत राहीलच. परंतु या ठिकाणी जगायला काही काळ आल्यानंतर त्याचा शाश्वत आणि चांगल्या पद्धतीचा आनंद घेऊन तंदुरुस्त राहणीमान जगून खऱ्या अर्थानं नैसर्गिक जीवन कसं जगलं पाहिजे हे शेती आपल्याला शिकवते. शेती आपला जमिनीवरती राहायला शिकवते. मातीतली नाळ त्या ठिकाणी शेती आपणास बांधून देते. मातीतल्या माणसासोबत राहून मातीचं पांग पेडण्यास ही शेती माय भूमी आपल्यास शिकवते. ह्या काळ्या मातीमध्ये प्रचंड ताकद आहे. सर्व कोरोनामध्ये बंद होतं, परंतु शेती मात्र चालू होती. कारण शेवटी ही जी खटाटोप चालू आहे, ह्या सर्व खटाटोप हा 2 वेळच्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी सुरू आहे आणि ह्या उदरनिर्वाह कोणालाच उपाशी न झोपू देणारी ही काळी माय म्हणजे हिच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. कष्ट करणारी माणसं, ज्यांच्या मनगटात ताकद आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, ती माणसं यामध्ये इतिहास निश्चितच घडू शकतात. ती माणसं या भूमीमध्ये विजयी नक्कीच होऊ शकतात. परंतु त्या पद्धतीची डेडिकेशन, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी आणि कष्ट करण्याची तयारी मात्र मनगटामध्ये पाहिजे. मराठी कवीने असं म्हटलेलं आहे, की राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा महाराष्ट्र देशा. राकट कणखर बाहुनी बनलेला हा महाराष्ट्र भूमी शिवरायांची भूमी. ही भूमी रक्तानं, रक्ताभिषेकानं पावन झालेली भूमी आहे. इथल्या भूमीला स्वातंत्र्य असंच मिळालेलं नाही. घोड्यांच्या टापा पडल्या, बाजीप्रभूंसारख्यांनी खिंड लढवली, तानाजीसारखे धारतीर्थी पडले आणि शिवरायांनी जे कोणालाच शक्य झालं नाही, अगदी आकाशाच्याही वर जाऊन 2 पावलं
जे गवसणी त्यांनी यशाला घातली ते म्हणजे स्वराज्य बांधणे आणि त्या स्वराज्य शिवरायाने अस्तित्वात आणलं. हे सर्व करत असताना ह्या सर्व गोष्टी हा इतिहास रचला गेला याच मातीसाठी आणि याच मातीत. त्यामुळं शेती, माती आणि संस्कृती जगायला शिकवते म्हणजेच ही आपली शेती. त्यामुळं जर एखाद्याला शेती हा पर्याय आयुष्यामध्ये आला असेल तर आपलं भाग्य मानलं पाहिजे. निश्चितच काही ठिकाणी आपण सुरुवातीला नकारात्मक बघितलं जातं. काही गोष्टी आपल्या निगेटिव्ह पद्धतीने बघितल्या जातात. परंतु ज्यावेळेस आपण कष्ट करतो, त्याच्यामध्ये काही रिझल्ट्स दिसतात, त्यानंतर मात्र सगळीकडे आपल्याला स्वीकारलं जातं. त्यामुळं शेती शेती आहे. बाकी सगळं काही जरी असलं तरी शेती शेती आहे.